वा 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 वा. धन्य धन्य झालो अगदी. अहो, खंड पडेल की काय असं वाटत असतानाच उत्सव अगदी छान पार पडला. हम्म. आता काही काही गोष्टींमध्ये चुकल्यासारखं झालं खरं. म्हणजे आजूबाजूला माणसांची वर्दळ नाही, लहान मुलांचं उगीचच लुडबुंड नाही, नैवेद्याचा खमंग सुवास नाही, मोठ्या मोठ्या टिपेच्या आवाजातल्या आरत्या आणि भजनं सुद्धा नाहीत. पण असो, इतक्या मोठ्या संकटाच्या काळातही माझ्यावर न रुसता न रागावता तुम्ही माझा उत्सव साजरा केलात. ह्यातच आलं सगळं. अरे हां, ओळखलत ना मला? अरे अहो, मी म्हणजे तुमचाच देवळात राहणारा चिरंजीव हनुमंत. बरोबर, मारुती. तुमची ही माझ्यावरची भक्ती आणि प्रेम बघून भारावून गेलो मी सुद्धा. खरं सांगू का? अहो, मीही आसुसलेला असतो या 4-5 दिवसांसाठी, माणसांसाठी आणि त्यांच्या आपलेपणासाठी. हां, म्हणजे एरवी मिळत नाही असं नाही, पण चुकून एखाद दुसरा येणारा माझा भक्त, पाताळगंगेच्या वाहत्या पाण्याचा आवाज, वाऱ्याचं कूजन आणि पाखरांचा किलकिलाट संपलं. बाकी सारं शांत शांत असतं. पण या दिवसात एकत्र येणारे तुम्ही सगळे ग्रामस्थ, गाव सोडून बाहेरगावी राहायला गेलेले पण खास उत्सवासाठी माझ्यासाठी सुट्ट्या टाकून गावात येणारे स्थलांतरित ग्रामस्थ, तुमची मुलं बाळं माझ्या आजूबाजूला असतात ना. मलाही त्यांना वर्षभराच्या सुखासाठी आशीर्वाद देता येतात, अगदी माझं मन भरेपर्यंत. हां, आताही दिलेत. हो 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 हो, पण डिजिटल. हां, मंडळी, तुमची उत्सव न करण्यासंबंधीची सभा झाली ना, तेव्हा मी होतो ना. हां, तिथंच त्या दाराआड उभा होतो. मलाही तुमच्यासारखंच वाटलं होतं तेव्हा. बहुधा संपलं सगळं. यावर्षी काही होत नाही माझा जन्मोत्सव. पण कराडकरच तुम्ही, माझेच फक्त. अरे, तुम्ही कशाला मागे हटाल? आणि मग त्या तरुण पिढीनं काय ते ठरवलं, तुमचं ते डिजिटल का काय तो उत्सव, आणि माझेही डोळे भरून आले. मला भेटण्याची किंवा अगदी तुम्हा सगळ्यांना माझ्याबद्दल आणि गावाबद्दल असलेली ओढ पाहून खरंच खूप 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 बरं वाटलं. आरती डिजिटल, जन्म डिजिटल आणि भजनही डिजिटल. वा, छान. हां, पण नैवेद्य डिजिटल नाही झाला हे एक बरं झालं. चला चला, बघता बघता संपला उत्सव आणि माझा उत्साहही. कारण आता तुम्ही जे जाल ना, ते पुन्हा पुढल्या वर्षीच भेटायला याल मला. हो, म्हणजे पुन्हा मग तीच धावपळ, माझ्या उत्सवाची तयारी, कीर्तन, भजन, पालखी, जेवणावळी, नाटक, सगळं सगळं. चला, मीही वाट बघतोय पुन्हा माझा सभामंडप भरून जाण्याची, अगदी मनापासून. या माझ्या माझ्या अंतरीच्या भावना होत्या. हां, आता शब्द सईचे होते. हां, तुमचीच सई देवेन मराठे. तिचं अभिनंदन करायला विसरू नका. चला, भेटू पुढच्या वर्षी. जय श्रीराम.